नमस्कार मंडळी, इथे बघा आज बनवत आहे मटकीची भाजी आणि गोडी डाळ। तर आज मला झाला होता उशीर म्हणून मटकी मी बाहेरच शिजवून घेतली आणि एका साईडला काय घेतले, कढईमध्ये घेतलं तेल, त्यामध्ये टाकले लसूण, कढीपत्ता आणि कांदा आणि छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून घेतला आणि आता आपला मसाला पण छान फ्राय झाला आहे। मग त्यामध्ये घातले टॅमॅटो। आता आपलं टॅमॅटो शिजेपर्यंत मी कुकरमध्ये डाळ पण शिजवून घेतली होती। आज बनवायची गोडी डाळ वाटणातली। वाटण म्हणजे आपलंच नेहमी ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि जिरं हे टाकून वाटून घेतलं आणि त्यामध्ये टाकले हळद आणि आता डाळ झाली घट्ट, मग त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आणि आता आपलं बघा एका साईडला टॅमॅटो छान शिजला, त्यामध्ये टाकले कोथिंबीर आणि आता आपली शिजलेली मटकी त्यामध्ये घालूया। मटकी आणि बटाटा मी दोन्ही एकदमच घातलं होतं आणि याच्यामध्ये आता चवीपुरती मीठ घालायचं, कोथिंबीर आणि ओलं नारळ घालून एका साईडला बारीक गॅसवर ठेवून दिले आणि आता इथे काय केलं, घेतलं टोप, त्यामध्ये घेतले तेल, त्यामध्ये राई जिरेची फोडणी केली आणि कढीपत्ता छान तडतडली आपली फोडणी की त्यामध्ये घातले डाळ। अशा प्रकारे आज माझी झाली मटकीची भाजी आणि गोडी डाळ तयार। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा।